जनगणना कार्याची दिल्लीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी। ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयाकडून। केंद्र शासनाच्या जनगणना संचालनालयाचे अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल संजीव कुमार आणि त्यांच्या पथकाने जिल्ह्यात सुरू असलेल्या जनगणना कार्याची पाहणी केली। त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा, जीसी आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे आपली निरीक्षणे नोंदवून सूचना केल्या। हे पथक दिनांक 25 पासून जिल्ह्यात दाखल झालेलं असून त्यांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यात पाहणी केली। त्यांच्या समवेत सहसंचालक संदीप राय आणि जिल्हा समन्वयक पवन गोडे, आलोक विश्वकर्मा, सत्यांशु सिंग आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी गौडा यांची आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली। निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर आदी उपस्थित होते। संजीव कुमार यांनी निरीक्षणे नोंदवली की जिल्ह्यात जनगणनेचे कार्य उत्कृष्टपणे सुरू आहे। प्रगणक अगदी दुर्गम भागात सुद्धा पोहोचलेत आणि त्यांनी आपले गणनेची नोंद केलेली आहे। पण महापालिका हद्दीत गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रगणकांना प्रवेशास नोंदी घेण्यास सुलभता येत नसल्याचं आढळलं। त्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना निर्गमित करावी अशी त्यांनी सूचना केली। तसंच नागरिकांनी परिपूर्ण माहिती द्यावी अशीही त्यांनी सूचना केली। जिल्ह्यात अनेक लोक विजेसाठी आणि सौर ऊर्जेचा वापर करताना दिसतात, त्यांची नोंद घेण्यात यावी अशी देखील त्यांनी सूचना केली आहे। जिल्ह्याचे गणना कार्य उत्कृष्ट सुरू आहे असा अभिप्राय सुद्धा त्यांनी नोंदवलाय।